नमस्कार, संवाद लाईव्ह टीव्हीमध्ये आपले स्वागत। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या विस्ताराने पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ताजे अपडेट्स मिळवा। आता बातमी पाहूयात विज्ञान प्रदर्शनाची। पुणे जिल्हा परिषद, पंचायत समिती शिरूर आणि बालाजी शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने शिरूरमधील रामलिंग रोडवरील बालाजी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये 44वे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे। कालपासून सुरू झालेले हे प्रदर्शन 23 तारखेपर्यंत असणार आहे। मुलांची जिज्ञासू वृत्ती वाढीस लागावी, प्रयोगशीलता वाढावी यासाठी हे विज्ञान प्रदर्शन भरवण्यात आले आहे। हे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन पाहण्यासाठी शिरूर आणि आसपासच्या अनेक शाळांनी बालाजी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये गर्दी केली होती। हे 44वे पुणे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन बालाजी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये हे प्रदर्शन भरवण्यात आले। अनेक शाळेच्या विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेत अनेक प्रयोग सादर केले। सध्याच्या काळाची गरज ओळखून यावेळी प्रयोग करण्यात आले होते। पर्यावरणाचा विचारही या प्रदर्शनात दिसून आला। ई सायकल, शेतकऱ्यांसाठी सुलभ फवारणी यंत्र, विजेशिवाय घरगुती पाणी पंप असे उपायुक्त प्रयोगाचे मॉडेल विद्यार्थ्यांनी तयार केलेत। यासोबतच स्त्रीभ्रूण हत्या, पाण्याचं महत्त्व, पर्यावरण सुरक्षितता असे अनेक सामाजिक संदेश देणारे विषयही मांडण्यात आले होते। तसेच प्रबोधनपर रांगोळ्याही इथे पाहायला मिळाल्या। एकूणच वैविध्यपूर्ण असं विज्ञान प्रदर्शन पाहण्यासाठी विद्यार्थीही मोठ्या संख्येने हजर होते। तर या विज्ञान प्रदर्शनामध्ये असंख्य प्रयोग आलेले आहेत। आता काही विद्यार्थी माझ्यासोबत आहेत की ज्यांनी इंधनाची बचत करण्यासाठी सौर ऊर्जेवर चालणारी सायकल बनवलेली आहे। तर त्यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेऊया। हा प्रयोग बनवण्याची संकल्पना तुम्हाला कशी सुचली? म्हणजे ह्याच्या आधी ना आम्ही जे आता पेट्रोल दर वाढले आहेत त्यामुळे आम्ही असं एक म्हणजे आम्ही पूर्वीपासून ठरवलं होतं की आता या काळामध्ये पेट्रोल वाढलेत त्यासाठी ना म्हणजे पेट्रोल न वापरता कसं काय आपल्याला आहे ना ते म्हणजे सायकल म्हणजे ते गाडीच एक प्रकारे कसं काय करता येईल। त्यामुळे आम्ही ना डायरेक्ट ना अशा घरी अशा गाड्या असतात आपल्या रिमोट कंट्रोल, त्या गाड्यांमध्ये सहज म्हणजे ते बॅटरी आणि बॅटरीतून जे काही मोटरमध्ये सप्लाय केलं जातं आणि त्यातून ती गाडी चालते। त्या प्रकारे ना आम्ही ना फक्त तेच सामान घेऊन फक्त ते मोठं घेतलं सामान की जे ह्याला सुटेबल होईल ते सामान आम्ही ह्याच्यामध्ये घेतलं आणि त्यामुळे आम्ही असं बनवलंय। प्रयोग करताना तुम्हाला दोघांना कोणाकोणाचं मार्गदर्शन भेटलं? आणि हा प्रयोग करताना आम्हाला ना आमचे नाही का विज्ञानचे शिक्षक आहेत यांनी आम्हाला खूप मार्गदर्शन केलं। शालेय वयात अनेक मुलांना विज्ञानाची भीती वाटते, विषय अवघड वाटतो, पण विज्ञान हाच पाया आहे। विज्ञानामुळेच नवनवीन शोध लागतात आणि त्यामुळे आपले जीवन सुकर होतं। म्हणूनच विज्ञानाचं महत्त्व अधोरेखित करण्यासाठी बालाजी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन भरवण्यात आलं। मुलांमध्ये कल्पकता वाढावी, विज्ञानाच्या मदतीने नवनवीन संकल्पना पुढे याव्यात हाच हेतू यावेळी पाहायला मिळाला। बालाजी शिक्षण प्रसारक मंडळ, बालाजी इंग्लिश मीडियम स्कूल CBSE बोर्ड आणि बालाजी प्राथमिक विद्यालय सेमी इंग्रजी या दोन्ही शाळांमध्ये विविध उपक्रम दरवर्षी राबवत असतो। मागील महिन्यामध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीने बालमेळावा आयोजित केला होता आणि त्या बालमेळाव्यामध्ये विद्यार्थ्यांनी बाहेरून या ठिकाणी वस्तू आणून विक्री केली। त्यामुळं विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान किंवा एक फायनान्स समजला जातो। विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीने अनेक पावले बालाजी शिक्षण प्रसारक मंडळ उचलीत असते। त्याचा दुसरा भाग म्हणून पुणे जिल्हा परिषद, पंचायत समिती शिरूर आणि बालाजी शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच आज विज्ञान प्रदर्शन या ठिकाणी त्याचं उद्घाटन आज झालं। शिरूरमधून अनेक शाळांनी त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता। पुणे जिल्ह्यातून 13 तालुक्यामधून 186 प्रयोग या ठिकाणी विद्यार्थ्यांनी प्रदर्शित केले। सर्व विद्यार्थ्यांना राहण्याची या ठिकाणी व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि विद्यार्थ्यांना या ठिकाणी विविध कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेले असून जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल किंवा समाजाची गरज आहे त्या दृष्टीने या एक्झिबिशनचं महत्त्व आहे। आपण या ठिकाणी आता जे काही फोटो पाहिलेले आहेत, कल्पना चावला असेल, तुमचे काही अधिकारी वर्ग असेल, आपले माजी राष्ट्राध्यक्ष अब्दुल कलाम असतील, तर याच्यातली काही मंडळी ही सायंटिस्ट होती। अशा प्रकारचं ज्यावेळेस आपण एक्झिबिशन करतो त्यावेळेस जसं विद्यार्थ्यांचं प्रबोधन होतं, शिक्षकांचं प्रबोधन होतं, त्याचप्रमाणे
जे पदाधिकारी येतात वेगवेगळ्या समाजातून किंवा त्यांचे पालक येतात, ते समाजाचं सुद्धा या दृष्टीने प्रबोधन होतं आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना किंवा शिक्षकांना विज्ञानामध्ये अधिक प्रगती करण्यासाठी किंवा संशोधन करण्यासाठी एक उत्साह मिळतो किंवा त्यांना स्फूर्ती मिळते किंवा त्यांना प्रोत्साहन मिळतं आणि त्यांच्यातले जे काही सुप्त गुण आहेत त्यांना जागृत करण्याचं काम आणि चालना देण्याचं काम अशा प्रकारच्या प्रदर्शनातून होत असतं आणि ती कामगिरी आज जिल्हा परिषद पुणे, पंचायत समिती शिरूर आणि बालाजी शिक्षण संस्थेने केली. बालाजी शिक्षण प्रसारक मंडळामध्ये पुणे जिल्हा विज्ञान प्रदर्शन आयोजित केलेलं आहे. या विज्ञान प्रदर्शनामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये प्रथम आलेल्या विद्यार्थी त्याचबरोबर शिक्षकांच्या प्रतिकृतींचं आयोजन केलेलं आहे. खूप चांगल्या पद्धतीच्या प्रतिकृती मॉडेल जी आहेत ती विद्यार्थ्यांनी या ठिकाणी मांडलेली आहेत आणि बहुतांशी मॉडेल जी आहेत ती वर्किंग मॉडेल आहेत. हाच उद्देश जो आहे विज्ञानाचा, विज्ञान प्रसाराचा, तो अशा विज्ञान प्रदर्शनामधून नक्कीच साध्य होतो आहे हे आपल्याला या ठिकाणी जाणवतं आहे. आणि इथलं नियोजन वगैरे जे केलेलं आहे ते खूप छान पद्धतीचं केलेलं आहे. मांडणी वगैरे व्यवस्थित केलेली आहे. प्रदर्शन पाहणाऱ्यांसाठी काही ना काहीतरी नक्कीच त्यांना देईल यात मात्र शंका नाही. आता जिल्हास्तरीय स्तरावरून ज्या विद्यार्थ्यांची निवड होईल त्यांच्यासाठी पुढील काय क्रिया आहे का? जिल्हा स्तरावरती निवड झाल्यानंतर पुणे जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळाच्या वतीनं निवड झालेल्या मुलांच्यासाठी शिक्षक मंडळ जे आहे, विज्ञान शिक्षक मंडळ, ह्यांचं वर्कशॉप घेतं. त्यामध्ये काही चेंजेस असतील, आपल्या जिल्ह्याचे उपकरणं राज्याला वगैरे कशी सिलेक्ट होतील किंवा राज्यावरून आता जे राज्याला सिलेक्ट होणार राज्यातून ती पुढं जातील अशा पद्धतीचे मार्गदर्शन त्यांना नक्कीच केलं जातं. खरं तर विज्ञान प्रदर्शन हे एक प्रकारचं व्यासपीठ आहे. यामधून मुलांमध्येही शोध घेण्याची वृत्ती निर्माण होते. त्यामुळे अशी विज्ञान प्रदर्शनं मुलांसाठी नक्कीच उपयुक्त ठरतात. नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा संवाद लाईव्ह टीव्ही. धन्यवाद. संवाद लाईव्ह टीव्ही, आपला विश्वास, आपलं चॅनल.